प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. प्रभु मज तव आधार हवारे, साह्या विना तव जगू कसारे. द्राक्ष वेल तू फांदी तव मी, जीवन रस तू पुरवी सदारे. प्रभु मज तव आधार हवारे, साह्या विना तव जगू कसारे. ह्या गाण्यामधील पहिलं कडवं जे आहे ते एक अत्यंत महत्त्वाचं सत्य आपल्यासमोर सादर करत आहे. द्राक्षवेल आणि फांद्या ह्यांचं नातं. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे, मीच खरा द्राक्षवेल आहे, माझा बाप माळी आहे. आणि मग त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त योहानाच्या शुभवर्तमानात अध्याय 15 मध्ये 4 प्रकारचे फाटे आपल्यासमोर सादर करत आहे. हे 4 प्रकारचे फाटे जर आपण लक्षात घेतले तर त्यानंतर येणारी प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला समजू शकणार आहे. ह्या दिवसामध्ये योहानाच्या 15व्या अध्यायामधील वाचनं आपण ऐकत आहोत. त्याचबरोबर प्रेषितांची कृत्ये अध्याय 15 मधील पहिलं वाचन देखील आपण ऐकत आहोत. आणि ह्या दोहोंमध्ये एक महत्त्वाचं साम्य जे आहे ते आपण समजून घेण्याचा आज प्रयत्न करणार आहोत की प्रारंभीच्या ख्रिस्त सभेमध्ये परिस्थिती कशी निर्माण झाली होती की एकीकडे यहुदी लोकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारलेला, आता हळूहळू बिगर यहुदी किंवा परराष्ट्रीय लोक देखील ख्रिस्ती होऊ लागले. अशा वेळेला प्रश्न निर्माण झाला की ह्या ख्रिस्ती लोकांनी म्हणजे परराष्ट्रीय लोकांनी सर्वप्रथम यहुदी नियमशास्त्र पाळायचं आणि मग ख्रिस्ती श्रद्धा स्वीकारायची की त्यांना सरळ ख्रिस्ती श्रद्धा स्वीकारणं शक्य आहे. नियमशास्त्र पाळायचं म्हणजे विशेष करून सुन्नत करायची, कारण सुन्नत ही त्यांच्या कराराची खूण अब्राहमाला उत्पत्तीच्या पुस्तकातील अध्याय 17 मध्ये देण्यात आलेली आहे. म्हणून बऱ्याच यहुदी ख्रिस्ती लोकांनी आग्रह धरला की त्यांची सुन्नत झाल्या वाचून त्यांचं तारण होणं शक्य नाही. आणि मग अशा पार्श्वभूमीवरती जेरुसलेम येथे धर्मसभा बोलावण्यात आली. ख्रिस्त सभेमध्ये आत्तापर्यंत 21 विश्व परिषदा झालेल्या आहेत. 21वी विश्व परिषद, द्वितीय व्हॅटिकन विश्व परिषद. पहिली विश्व परिषद 325 साली नायसिया या ठिकाणी घेण्यात आली. परंतु त्या विश्व परिषदांचं पूर्व प्रतिबिंब आजच्या पहिल्या वाचनामध्ये पडलेलं आहे की धर्मसभा एकत्र बोलावण्यात आली आणि त्या ठिकाणी चर्चा सुरू झाली. चर्चा कोणती की बिगर यहुदी लोकांनी सुन्नत करणे आवश्यक आहे का. संत पॉलने स्वतः तो अनुभव घेतलेला. त्याच्या पहिल्या प्रेषितीय दौऱ्यावरती त्याच्या लक्षात आलं होतं की बरेच लोक ख्रिस्ती व्हायला तयार झालेले आहेत, परंतु मग त्यांची सुन्नत करायची का. मग त्याने तिताला सोबत आणलं आणि मग सभेमध्ये त्याची केस मांडली. आणि अशा वेळेला सुंदर असा निर्णय घेण्यात आला की त्यांनी सुन्नत करण्याची गरज नाही, तर गळा मारून दाबून मारलेले प्राणी, जारकर्म आणि मूर्तीपूजा ह्या 3 गोष्टींपासून त्यांनी दूर राहिलं तरी पुरेसा आहे. हा महत्त्वाचा ऐतिहासिक क्रांतिकारक निर्णय घेतल्यामुळे आज ख्रिस्ती धर्मामध्ये सुन्नत नाही. नाहीतर अब्राहमावरती श्रद्धा ठेवणारे हे 3 धर्म, ख्रिस्ती, यहुदी आणि मुस्लिम, अशा ह्या 3ही धर्मामध्ये सुन्नत हा प्रकार सामायिक म्हणून झाला असता. परंतु तिथे तो ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आणि अशा प्रकारे सुन्नत करण्या वाचून सुद्धा आपलं तारण होऊ शकतं अशी शिकवण आपल्याला देण्यात आलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा सांगतो की मी द्राक्षवेल आहे, तुम्ही फांद्या आहात, तेव्हा त्या फांद्या कोणकोणत्या प्रकारच्या असू शकतात त्याचं सुतोवाच देखील शुभवर्तमानामध्ये
ह्या दिवसात प्रभू येशू ख्रिस्त करत आहे. विपुल फळ देणारे फाटे, ज्यांना साफसूफ करण्याची गरज आहे असे फाटे, त्यानंतर जे छाटून टाकलेले आहेत असे फाटे, आणि सुकून आता सरपणासाठी तयार आहेत असे फाटे. आपण चिंतन करायचं आहे की मी कोणत्या प्रकारचा फाटा आहे. विपुल फळ देणारा आहे, मला काही साफसूफ करण्याची गरज आहे, की मी परमेश्वरापासून अलग झाल्यामुळे दिवसेंदिवस रोडावत आहे, की मी आता केवळ सरपणाच्या लायकीचा झालेलो आहे. तपासून पाहायचा आहे. जो प्रभूशी जडला तो नक्कीच पवित्र आत्म्याची फळं धारण करू शकतो. त्या दिशेने आता आपण वाटचाल करूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.